हॅलो, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चला, आता पुण्यातले गणपतींचं दर्शन करायला आम्ही निघालो होतो. रात्री 9:30 वाजता गेलो होतो. पहिल्यांदा दगडूशेठ गणपतीचं दर्शन केलं. तुफान गर्दी, तुफान. हे जे आहे ते दगडूशेठ गणपतीचं मेन गणपतीचं मंदिर आहे. ते आम्ही दोघंही शौर्य नव्हता नेला. अरे बघा, तुफान गर्दी. इतके छोटे छोटे मुलं होतात की गर्दी, तुफान गर्दी होती. पण शेवटी दर्शन झालं आमचं. बघण्यासारखं तर खूप काही होतं. दगडूशेठ गणपतीचं दर्शन होणं खूप मुश्किल होतं. खूप लोक होतात. खूप तुम्ही आता पाहत असता, खूप लोक होतात. आणि त्याच्यात मी आणि पहा आता असा मुखवटा पूर्ण बनवलेला होता. इतकं छान वाटत होतं ना आतमध्ये गेल्यावर. तसं दर्शन एक 15-20 मिनटातच झालं, कारण की पटापटा पटापटा घेतातच सगळ्यांना. आता हे मोबाईल ही ठेवत नव्हते. पहा दगडूशेठ गणपती किती मस्त, पूर्ण सोन्याने भरलेले आहेत. पूर्ण खूप छान, इतकं छान वाटत होतं ना. सर्व लोक मोबाईल फोटो काढण्यात व्यस्त होते. आणि पुढं आम्हाला तर वाटलेलं की दर्शनच होणार नाही, पण पहा खूप छान दर्शन झालं आमचं. किती छान दिसत आहेत. पूर्ण त्यांचा साज पूर्ण सोन्याचा आहे पूर्ण. त्यानंतर असंच पुढं आलो. तुळशीबागेतलं फुलाचं मार्केट इतके छान, खूपच छान फुलं होतात. सर्व प्रकारची फुलं होतात. सर्व प्रकारचे झेंडूची फुलं, सगळ्या गुलाब, सर्व प्रकारची फुलं, एकदम फ्रेश फुलं घ्यावंसं वाटत होते. पण रात्री खूप उशीर झाला होता आणि इतके चेंगराचेंगरी होत होती ना, एकदम दबल्यासारखं. त्यामुळं म्हणलं की चला एखाद्या टायमाला नंतर जाता येईल. हे पुढं तुळशीबागेतलं गणपती आहे हा. अशा प्रकारे आमचं गणपतीचे दर्शन झाले पुण्यातले. चला, माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, फॉलो करा. बाय.